विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी जगतापमाळा परिसरातील आनंदनगर येथे सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती केली। माफक दरामध्ये योग्य उपचार करत रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं श्रेय त्यांना जातं। 97 मध्ये नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आणि नाशिक रोड प्रभाग समितीचे सभापती म्हणून सरांनी उत्तम काम केलं। विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये आपल्याकडे असलेले ऑक्सिजन सिलेंडर सर्वप्रथम गरजूंना उपलब्ध करून देत खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धे झाले। वैद्यकीय सेवेबरोबर त्यांनी क्रीडा क्षेत्राची विशेष आवडही जोपासली आहे। पत्नी डॉक्टर माधुरी जाधव यांच्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धांमध्ये त्यांनी नैपुण्य प्राप्त केलं। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, सुनील दत्त यांच्यावर उपचार करण्याची मिळालेली संधी या त्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय घटना आहेत। सेवाभावी वृत्तीने उपचार करत त्याच्या रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे डॉक्टर राजेंद्र जाधव म्हणजे वैद्यकीय सेवेतील दीपस्तंभ। सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व सत्कार मूर्तींचे हितचिंतक, वीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आपल्या भगूर गावातील 57 स्वातंत्र्य सैनिक यामध्ये त्यात उडी घेतली आणि मला अभिमानाने म्हणावंसं वाटतं की माझे वडील स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र धनाजी जाधव आणि आई अनुसया याच्या पोटी माझा जन्म झाला। रंजलेले गांजलेले गरीब श्रीमंत, मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेले, शारीरिक दृष्ट्या अपंग असलेले अशा रुग्णांचं व्यवस्थित निदान करणं, अचूक निदान करणं आणि त्यांना औषध उपचार करणं आणि किंवा शस्त्रक्रिया लागल्यास किमान किमतीमध्ये योग्य रीती उपचार करणं याचा वसा मी घेतलेला आहे आणि देवाने मला त्याच्यासाठी तिथे पाठवलेलं आहे। आयुष्याचे पहिल्या प्रथम 1987 साली 15 ऑगस्ट मी इथे आलो आणि नगराध्यक्ष माननीय एकनाथजी शेटे यांनी मला मानद तज्ञ म्हणून नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये माझी नेमणूक केली आणि त्या दिवसापासून मी आज तगायत हे कार्य करत आलेलो आहे। मी त्यांचा खूप ऋणी आहे। तसेच आता माननीय श्री विजयजी करंजकर, तसेच शिव विजय फाउंडेशनचे तसेच श्री प्रमोद आणि त्यांची सर्व प्रतिष्ठान यांनी माझी निवड केली आहे। मी त्यांचा खूप आभारी आहे। आपण जी कौतुकाची थाप दिलेली आहे त्यामुळे माझा अजून हुरूप वाढलेला आहे आणि मी आपणा सर्वांना ग्वाही देतो की जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रुग्णसेवा करत राहील। धन्यवाद 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 धन्यवाद। माधुरीताई, सुशांतजी यांनी तो स्वीकारायचा आहे। डॉक्टर सौ सुशांतजी जाधव पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी पण मंचावर यायचं आहे। शरदजी कदम आपणही मंचावर यायचं आहे।